नमस्कार, सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आपण घरच्या साहित्यामध्ये राखी पौर्णिमा स्पेशल आपण रक्षाबंधन तर गुलाबजाम बनवणार आहोत. तर इथे मी 5 बटाटे घेतलेले आहेत, बघू शकता. त्याला स्वच्छ धुवून उकडून घेतलेले आहेत. हे पहा, त्याची मी साल काढून घेणार आहे. तर आपल्या घरच्या साहित्यामध्ये आपण मस्त असे जिभेवर ठेवताच विरघळल्यासारखे गुलाबजाम बनवणार आहोत बटाट्यापासून. तर बघू शकता, इथे मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे. आता या किसणीने आता मी खिसून घेणार आहे. बघा, बटाटा खिसून छान हो का स्मूथ झालेला आहे. तर बघू शकता, आता एकजीव करून घेते मी सर्व साहित्य. सर्दी झाली ना, मला आवाज थोडा वेगळा येत असेल मैत्रिणींनो. तर ह्यामध्ये आपण ना 1-2 चम्मच ना मैदा टाकणार आहोत. मैदा नसेल तर तुम्ही गव्हाचा सुद्धा टाकू शकता. तर 2.5 चम्मच टाकलेला आहे. बघा, तर आपल्याला अगदी चिमूटभर हे पहा दिसतोय ना, एवढंसं फक्त खायचं सोडा टाकायचे, बस झालं. तर दुसरं काही टाकायचं नाही. आता एक जीव करून घेते मी. तर बघू शकते, आता मी दुधावरची साय आहे ना, अगदी थोडीशी टाकणार आहे यामध्ये, कारण छान आपले जिभेवर ठेवताच विरघळल्यासारखे होतात आणि चवीला खूप छान होतात. बघा, तर घट्टसर वाटलं तर टाकायची, नाही तर नाही टाकायची. बघा, आणि बटाट्याचंच पाणी असतं ना, त्या पाण्यामध्येच आपण पीठ चुरून घेतलेलं असतं. तर घट्ट वाटलं तरच टाकायचं आपल्याला. अगदी 1 चम्मचभर साय टाकून द्यायची. हे पहा, एका पातेल्यामध्ये मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर अर्धी आणखीन टाकणार आहे, अर्धी वाटी. तर बघू शकता, एवढे टाकत आहे मी. 1.5 वाटी साखर आहे. आता याचा पाक बनवायचा आपल्याला, 1.5 वाटीच पाणी टाकायचं. तर बघू शकता, इथे गॅस पेटून मी गॅसवरती पातेला ठेवलेला आहे पाक बनवण्यासाठी. हे पहा, 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे यामध्ये. तर बघू शकता, पीठ छान ते तयार आहे. तर मी इथं अर्धा चम्मच ना तर हे टाकते, तूप टाकते. तर बघू शकता, 10 मिनटासाठी ठेवू शकता. आता इथे मी 5 मिनटासाठी ठेवते. बघा, हे पहा, थोडा वेळ आहे आणखीन. तर गुलाबजामला पाक कसा पाहिजे काय नाही सर्वांना तर माहितीच आहे. बघा, आणखीन थोडा वेळ होऊ देऊया आपण, आणखीन झालं नाही तर असं हाताला चिटकलं ना तार, तेव्हा बंद करणार आहोत आपण. पाक झालेला आहे. बघा, आता ही विलायची पावडर टाकून घेतलेली आहे सुगंधीसाठी, बघू शकता तुम्ही. तर बघू शकता, मी असे प्रकारचे गोळे करून घेतलेले आहेत. गॅसवरती मी तेल तापायला ठेवलेलं आहे. बघा, घरी तर हे पहा, आपण जामून टाकून घेतोय आणि कमी गॅसवरतीच आपल्याला शेकून घ्यायचे आहेत. बघा, छान सोनेरी रंग आहे जे. हे पहा, बघू शकता किती मस्त दिसत आहेत ना. तर असे आपल्याला छान शेकून घ्यायचे आहे, आतमधून सुद्धा कच्चे नको राहायला म्हणून. तर मस्त आपण शेकून घेतोय. बघा, खूपच छान शेंट सुटलेला आहे. तर बघू शकता तुम्ही. तर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. जे कोणी नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा मंडळी. छानशी कमेंट करा. तर आपल्याला मस्त असे शेकून घ्यायचे आहेत. बघू शकता की छान शेंट सुटलेला आहे ना, खरोखरच खूपच सुंदर. बघा, नक्कीच एक वेळेस अशी रेसिपी घरच्या साहित्यामध्ये तुम्ही पण नक्कीच करून बघा मैत्रिणींनो. बघू शकते, ते जामून मी टाकून दिलेले आहेत. आता आपल्याला असंच करून सोडायचे आहेत पाकामध्ये. हे पहा, दिसत आहेत ना सुंदर. तर किती छान आपले गुलाबजाम झालेले आहेत. बघा, रेडी. बघू शकता, असे तोंडात जाताच विरघळल्यासारखे झालेले आहेत. तर आपण यामध्ये थोडंसं जास्तीचं मैदा टाकायचं मैत्रिणींनो. बटाट्यामध्ये मी तेवढा टाकला होता ना, तर आणखीन 2-3 चम्मच टाकलेले आहे. म्हणजे टोटल आपल्याला 5 चम्मच मैदा लागतो. बघा, मोठ्या चमच्याने 5 चम्मच मैदा लागतो. तर बघू शकता, मस्त जामून झालेले आहेत आणि भिजतात पण छान लवकर. गरम गरम पाकात टाकलं ना, लवकर भिजतात. हे पहा, कसे झालेत ना, खूपच छान झालेत ना. हे का नाजूक झालेले आहेत. बघा, आतमधून सुद्धा एकदम सॉफ्ट झालेले आहेत, कारण एका हाताने शूट करते मैत्रिणींनो. नाजूक झालेले आहेत.